मित्रांनो, तूर पिकाची अशी मर होण्यामागे ही 5 मुख्य कारणे आहेत, ज्यांची लक्षणं आपल्याला वेळेत ओळखून त्यानुसार नियोजन करायचं आहे. नंबर 1. फ्युजारियम बुरशीमुळे होणारी मर. यामध्ये मर झालेल्या झाडाच्या खोडामध्ये अशी काळ्या रंगाची बुरशीची वाढ झालेली आपल्याला दिसते. नंबर 2. हुमणी अळीचा प्रादुर्भाव. यामध्ये झाडाची मुळं हुमणी अळी अशा प्रकारे खाऊन टाकते, ज्यामुळे झाडांना अन्नद्रव्य आणि पाणी घेता येत नाही आणि झाडांची मर होते. नंबर 3. फायटोप्थोरा ब्लाइट. यामध्ये फांदीवर असे काळे डाग पडतात. सुरुवातीला झाडाची एक फांदी आणि शेवटी संपूर्ण झाडाची अचानक मर झालेली दिसते. नंबर 4. अतिवृष्टी किंवा जास्त पाणी. यामध्ये जमिनीत पूर्ण पाणी साचल्यामुळे पिकांना अन्नद्रव्य घेता येत नाही, मुळांना ऑक्सिजन मिळत नाही, ज्यामुळे झाडांची अचानक मर होते. नंबर 5. ड्राय रूट रॉट. यामध्ये झाडांची मुळे अशी काळी पडतात आणि त्यावर बुरशींची वाढ पण झालेली दिसते. आता यापैकी कोणत्याही कारणामुळे तुमच्या तूर पिकामध्ये मर होत असेल तर कमेंटमध्ये टाका मर रोग आणि त्याच्या संपूर्ण उपाययोजना लगेच मी तुम्हाला सेंड करतो.